नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. रागिणी सतीशचे 19 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. ते पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. भाग 20. रागिणीने सतीशला चांगलीच धमकी दिली. आता जर मोनाला घेतलं ना सोबत तर मी तुमच्यासोबत लग्नच करणार नाही. सतीशला आता जाम टेन्शन आलं. आता कसं समजवू रागिणीला हे त्याला समजेना. तिला खूप राग आला होता त्या मोनाचा. सतीश आता किचनमधून बाहेर आला आणि मोना सतीशला म्हणाली, काय रे सतीश, मी तुला काय म्हंटले, येऊ का मी पण? सतीश मोनाला म्हणाला, मोना या वेळेस नको, पण पुढच्या वेळेस तुला नक्की घेऊन जाईल. कारण की काय आहे ना, मला दादांनी घरात थोडंसं काम करायला पण बोलवलं आहे. रंगरंगोटी करायची आहे घरात आणि बाहेरची पडवी ती सुद्धा व्यवस्थित बांधायची आहे. त्यांनी मला हॉलिडेसाठी नाही बोलवलं, मदत करण्यासाठी बोलवलं आहे. हा, तुझी जर इच्छा असेल यायची तर तू येऊ शकतेस. पण तुला मदत करावी लागेल. तानाचं शेतात सुद्धा जावं लागेल. जमणार आहे का तुला? मोनाला तर आता खूप टेन्शन आलं आणि ती लगेच म्हणाली, नको बाबा सतीश, एक काम कर, या वेळेस भरपूरच काम आहे अरे गावाला, मी काही येत नाही. ते काय आहे ना, मला सुद्धा कॉम्प्युटर क्लास लावायचा आहे. आता सुट्ट्या आहेत, तेवढाच वेळ आहे, मग मी क्लास करून घेईल म्हणते. सतीश म्हणाला, अरे वा छान, समजूतदार आहेस तू. माझ्याबरोबर येऊन उगाच तुझा वेळ वाया जाणार, त्यापेक्षा एकदम छान निर्णय घेतला आहेस. तेवढ्या वेळामध्ये कॉम्प्युटर क्लास सुद्धा होईल तुझा. मोना सतीशला म्हणाली, बरं सतीश, कधी जाणार आहेस तू? आता थोड्या वेळात निघणार आहे. मोना म्हणाली, ओके ठीक आहे, पण ह्या दोघी इथेच राहणार आहेत का? सतीश म्हणाला, नाही. आता मनातच म्हणाला, जर हिला म्हटलं की ह्या दोघी सुद्धा माझ्यासोबत येणार आहेत तर ही लगेच घरातनं तिची बॅग घेऊनच येईल. त्यापेक्षा आता हिला तात्पुरतं खोटं बोलावं. बरं मोना, अगं त्यांची मैत्रीण आहे ना एक. हो ना ग रुपा, काय नाव आहे तुझ्या मैत्रिणीचं? रुपा म्हणाली, कुठली मैत्रीण सर? सतीशने आता डोळ्यांनीच रूपाला खुणवलं. रूपा समजून गेली. रूपा म्हणाली, हो हो, माझी मैत्रीण आहे मिताली नावाची, तिच्या घरी आम्ही राहतो सर, तुम्ही येईपर्यंत. मोना म्हणाली, अच्छा अच्छा ठीक आहे, बरं जाताना तेवढं सांगून जा हा सतीश. सतीश म्हणाला, हो हो नक्कीच, अगं का नाही सांगणार, मी नक्की सांगून जाईल. मोना निघून गेली आणि हे सगळं रागिणी किचनमधून ऐकत होती. सतीश रूपाला म्हणाला, रूपा, ताईला बाहेर बोलव, मला माहिती आहे सगळं ऐकत आहे ती. गेली म्हणाव मोना. आता तरी तिच्या मनासारखं झालं आहे ना. आता तुझ्या ताईला म्हणाव, कुठलीच नाटकं करायची नाहीत, गुपचूप मांडवात उभं राहायचं, समजलं का? रागिणी सतीशला आतूनच म्हणाली, समजलं, थँक्यू, आणि बाहेर त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आली. त्याला म्हणाली, आमच्या दोघींचं आवरून झालेलं आहे आणि पटकन जेवून घेतो दोघीजणी, मग निघूयात. पण उद्या सकाळी गेलो असतो तर एवढी काय घाई आहे, आजच जायला पाहिजे का? सतीश रागिणीला म्हणाला, हो आजच जाऊयात, आजचा दिवस काय करणार आहे, उगाच वाया कशाला घालवायचा, 4 तासात पोचू आपण. रागिणी म्हणाली, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. सतीश रागिणीला म्हणाला, रागिणी, बॅग बाहेरच घेऊन ये, मी 4 व्हीलर घेऊन येतो, पार्किंगमध्ये लावली आहे तिकडे. आत्याला सुद्धा सांगून येतो की मी निघतोय म्हणून. रागिणी म्हणाली, ठीक आहे. सतीश रागिणीला म्हणाला, घराला कुलूप वगैरे व्यवस्थित लाव आणि सगळं चेक कर, बंद आहे का नळ गॅस वगैरे, आणि मगच दाराला कुलूप लाव. रागिणी म्हणाली, हो सर, लावते. सतीश आता आत्याकडे गेला. आत्या सतीशला म्हणाली, काय रे सतीश, अरे अचानक कुठे निघालास? मोनाने आत्याला सगळं सांगितलं होतं बरं का, पण आत्याला आपल्या चौकशा. सतीश आत्याला म्हणाला, आत्या, अगं गावाला चाललो आहे, मला सुट्ट्या लागल्या आहेत ना. आत्या म्हणाली, अरे वा, पण मोनासुद्धा येणार होती ना तुझ्यासोबत?
तिला का नाही म्हटलंस तू? आत्या, मी नाही म्हटलं नाही तिला, उलट मी म्हटलो चल आम्हाला अजून एक माणूस भेटेल का आम्हाला. पण मोनाच घाबरली आणि मला म्हणाली, नको बाबा मी नाही येत, मला कॉम्प्युटर क्लास करायचा आहे. काय गं मोना, असंच म्हटलीस ना तू? हो मम्मी नको. अगं कारण की गावाला आता खूप ऊन असतं आणि मला ऊन सहन होणार नाही. माझी स्किनसुद्धा खूप टॅनिंग होते, तुला माहिती आहे ना. जास्त उन्हाची सवय नाही मला. आत्याने नकारार्थी मान हलवली आणि मनातच म्हणाली, खरंच ही मुलगी अजिबात हुशार नाही. सतीश बरोबर गावाला गेली असती तर त्याच्या आईवडिलांच्या थोडंफार पुढे पुढे केलं असतं तर त्यांच्यासुद्धा मनात बसली असती. आयुष्यभर गावालाच राहायचं होतं का हिला? मला सुद्धा त्यांच्याशी बोलायला सोपं पडलं असतं. आता कसं समजावू ह्या मूर्ख मुलीला तेच कळत नाही. सतीश आत्याला म्हणाला, आत्या अगं कसला विचार करत आहेस, मी निघतो बरं का, मला खूप उशीर होत आहे, चल बाय. सतीश असं म्हणाला आणि आत्याच्या पाया पडला आणि आत्याला म्हणाला, आत्या काळजी घे तुझी. सतीश पुढे निघणार इतक्यात आत्याने परत सतीशला थांबवलं आणि सतीशला म्हणाले, अरे सतीश थांब, मी काय म्हणते, तुझ्या इथे मुली राहत होत्या त्यांना सुद्धा घेऊन निघाला आहेस का काय तू? सतीश म्हणाला, नाही ग आत्या, त्यांना कशाला घेऊन निघू मी, त्या त्यांच्या मैत्रिणीकडे जाणार आहेत, त्यांना वाटेत सोडतो तिथे आणि मी जातो. बरं आत्या निघू का? आता मला थांबवू नकोस, आधीच खूप लेट झाला आहे. सतीश आता खूपच घाईत होता आणि आत्याला सुद्धा काहीच बोलून देत नव्हता. कधी एकदा तिथून सटकतोय असं त्याला झालं होतं. बरं आत्या निघतो मी, असं म्हणाला आणि डायरेक्ट गाडीत बसला आणि गाडी बाहेर काढली. रागिणी आणि रूपाला म्हणाला, पटकन बसा चला, उशीर होतोय. रूपा आणि रागिणी दोघी पण मागच्या सीटवर बसल्या. सतीश रागिणीला म्हणाला, रागिणी काय आहे, मी काय तुमच्या दोघींचा ड्रायव्हर आहे का? पुढे येऊन बसा एकीने. रूपा लगेच सरांना म्हणाली, एकीने कशाला, स्पष्टच सांगा ना. रागिणी पुढे येऊन बस. जाताई तू, मी आरामात मागे बसते. सतीशने आता रागिणीचा चेहरा मिररमधनं पाहिला आणि रागिणीला हळूच डोळा मारला. रागिणी मनातच म्हणाली, यांच्या मनात जे चाललेलं असतं ना ते बरोबर माझ्याकडनं करून घेतात. रागिणीने आता नकारार्थी मान हलवली आणि लाजतच सतीशच्या बाजूला येऊन बसली. रूपा सतीशला म्हणाली, सर व्यवस्थित गाडी चालवा बरं का, नाहीतर तुमची स्वप्न सुंदरी शेजारी बसली आहे म्हटल्यावर गाडी चालवण्याकडे तुमचं भानच राहणार नाही. सतीश म्हणाला, काळजी करू नकोस रूपा, आता गाडी बघ नुसती चालणार नाही तर पळणार. तुझ्या ताईने मला साथ दिली आहे ना, मग काय विचारायलाच नको. रागिणी पण आता घालत हसली. सतीश रागिणीला म्हणाला, रागिणी सीट बेल्ट लाव. रागिणीने सीट बेल्ट ओढत होती पण तिच्याच्याने सीट बेल्ट ओढलाच जात नव्हता. सतीश रागिणीकडे पाहून हसत होता. रागिणी सतीशला म्हणाली, काय हो सर, मला हसताय ना तुम्ही? सतीश म्हणाला, हसू नाही तर काय करू, कसा वैताग येतो ना जर एखादी गोष्ट आपल्या बाजूने होत नसली की किती त्रास होतो, किती तगमग होते जीवाची, हो का नाही? रागिणी सतीशला म्हणाली, तुम्ही शालूतले जोडे मारताय ना मला, आता किती वेळा सॉरी म्हणू मी तुम्हाला, आणि लवकर हा सीट बेल्ट लावा, माझ्याच्याने तरी आज लागेल असं मला काही वाटत नाही. सतीश आता थोडासा रागिणीकडे झुकला आणि रागिणीच्या ओठांपर्यंत त्याचा गाल घेऊन गेला आणि तिच्या ओठांना त्याच्या गालाचा थोडासा टच झाला आणि पटकन मागे सरकला. सीट बेल्ट लावला सुद्धा. रागिणी आता खूप लाजायला लागली. सतीशची दाढी रागिणीला टोचल्यामुळे रागिणीच्या अंगात ना एक रोमांच लहर उठली आणि सतीशकडे बघायचंच तिने टाळलं. रूपा सतीशला म्हणाली, काय हो सर, तुमचं गाव कसं आहे? सतीश म्हणाला, येणार आहेस ना आता, मग बघ तुझ्या डोळ्यांनी, एकदा का तिथे गेलीस ना तू तर म्हणशील मला यायचंच नाही, इथेच राहायचं आहे मला. इतक्यात माधवचा फोन सतीशला आला आणि सतीश म्हणाला, बघ माझी वाणी खरी ठरणार बहुतेक. रूपा पण आता हसायला लागली. सतीशने फोन उचलला आणि फोन स्पीकरवर होता.
तिकडून माधव सतीशला म्हणाला, दादा कधी येतोयस तू? सतीश म्हणाला, आलो रे, आता निघालो आहे, अजून 4-5 तास तरी लागतील पोहोचायला. अरे मी जरा 2 दिवस इथे नाही आहे. सतीश म्हणाला, का? कुठे चाललास तू? माधव म्हणाला, अरे दादा, माझ्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे, तर थोडीफार त्याला मदत हवी आहे माझी, म्हणून चाललो आहे त्याला मदत करायला. जास्त लांब नाही, पण आज जरा उशीर झाला तर मी घरात नसेल, आणि उद्याचं सुद्धा काही नक्की नाही माझं. सतीश म्हणाला, ठीक आहे, त्याला काही मदत लागली तर मी सुद्धा मदत करायला येईल घरी आल्यावर, तू काही काळजी करू नकोस. बरं आता येतोय मी, ठेवू का फोन? माधव दादाला म्हणाला, दादा थांब, नको ना, जरा मला महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्यासोबत. सतीश म्हणाला, बोल ना, काय झालं? अरे तू त्या दिवशी दादांना काय सांगत होतास? दादा पण म्हणाले तिला घेऊन ये. म्हणजे? रागिणीला आणि रूपाला सगळं ऐकायला येत होतं आणि रागिणी गालातल्या गालात हसत होती. बोल ना, काही सिक्रेट आहे का? माझ्यापासून लपवत आहेस का काय? सतीश म्हणाला, अरे माधव, तुला अजिबात दम नसतो का रे? माधव म्हणाला, नसतो. आणि काय रे दादा, माझ्यापासून काय लपवत आहेस? सतीश म्हणाला, तुझ्या होणाऱ्या वहिनीला घेऊन येतोय. माधव तिकडनं म्हणाला, अरे देवा दादा, ती मुलगी आपल्या घरात आली तर घराचं अगदी वाटोळंच होईल. सतीश म्हणाला, अरे कुणाबद्दल बोलतोयस तू? मोना ना, मोनाला घेऊन येत आहेस ना तू? सतीश म्हणाला, गप्प बस, तिला कशाला आणेल मी? वेळ लागला आहे का मला त्या मुलीसोबत लग्न करायला? अरे घराचं वाटोळं मरू दे, मी तरी व्यवस्थित राहील का? मलाच वेळ लागेल तिच्यासोबत लग्न केलं तर. तिचं नाव पण काढू नकोस बाबा. आज कसा बसा आत्याला आणि त्या मोनाला गंडवून आलो आहे मी रागिणीला घेऊन. माधव म्हणाला, छान, म्हणजे माझ्या होणाऱ्या वहिनीचं नाव रागिणी आहे का? हो, रागिणी आहे तिचं नाव. वहिनींना म्हणावं, या तुमच्या भाऊजींनी तुम्ही यायच्या आधीच तुमचं वेलकम केलं आहे. तुमचं स्वागत करायला मी नसणार, पण आत्ताच करून ठेवतो. सतीश म्हणाला, ऐकलं तुझ्या वहिनीने सगळं? माधव म्हणाला, म्हणजे? अरे फोन स्पीकरवर आहे, मग ती ऐकणारच ना. मी गाडी चालवत आहे. माधव म्हणाला, अच्छा, बरं वहिनी, माझं ऐकलं ना तुम्ही? रागिणी आता हळूच आवाजात म्हणाली, हो ऐकलं. माधव तिकडनं म्हणाला, आहा, काय गोड आवाज आहे वहिनींचा. सतीश माधवला म्हणाला, अरे बाबा, सगळ्या कला आहेत तुझ्या वहिनीच्या अंगामध्ये, सगळ्यांना पुरून उरणारी आहे ती. रूपा पण आता खूप हसायला लागली. तोंडावर हात ठेवला रागिणीने आणि सतीशला हळूच म्हणाली, शांत बसा ना, उगाच काही काय सांगताय त्यांना. सतीशने आता रागिणीचा हात बाजूला घेतला आणि बघितलंस का माधव, मला कशी ओरडते, तुला सांगतोय तर. माधव आता दादाला म्हणाला, दादा तू काही म्हण, पण वहिनी तुझ्या पसंतीची आहे ना? सतीश म्हणाला, 113% तुझी वहिनी माझ्याच पसंतीची आहे. झालं तर मग तुझी पसंत ही लाखात नाही तर करोडोत एक आहे, आणि ती कधीच चुकणार नाही. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.